फाउंडेशन आदिवासी बच्चों के लिए तरह स्कूल बैग का वितरण आणि मोफत दप्तर व सँडल वाटप आणि खरोखर मॅडम असंच तुम्ही पुढे पुढे आमचे जेवढ्या केंद्रात शाळा आहे याच्या पलीकड सोडून दुसऱ्या आदिवासी समाजाच्या शाळा आहेत. आदिवासी मुलं म्हणजे थोडी आता प्रगती होते आणि आता तुम्ही बोलल्या शिक्षक हा गुरु असतो आणि मुलगा हा शिष्य असतो. तर शिक्षकाचं आणि मुलाचं गुरु शिष्याचं नातं म्हणजे चांगलं बळकट पाहिजे तरच तो विद्यार्थी. आता 1ली ते 4थीपर्यंत आमचे शिक्षक आहेत पण एवढे म्हणजे तन मन धन सगळं अर्पून मुलांना एवढे शिकवतात आणि खरोखर त्या सरांना मी धन्यवाद देते. मॅडम तुम्ही हे सर्व करतात. तुमच्या अगदी फाउंडेशन समिती फाउंडेशनला असं म्हणजे चांगली तुम्ही हे करतात सर्वांना म्हणजे दप्तर बुट आणि अजून पुढं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. आदिवासी समाज जेणेकरून आता तुमची इच्छा आहे आदिवासी समाजाला द्यायचं तर मॅडम म्हणजे मी तुमच्या एक फाउंडेशनला विद्या फाउंडेशनला धन्यवाद देते आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करते. तुमची पुढची वाटचाल चालू ठेवा मॅडम. धन्यवाद आणि तुम्ही आलात परत कधीतरी आमच्या शाळेत भेट द्या. धन्यवाद मॅडम. फक्त सांगा यशस्वी होऊ द्या. आयुष्य यशस्वी आणि माझे आयुष्य किती देणार माहिती नाही पण यशस्वी हो. सगळा प्रोग्राम आयुष्य आरोग्य आणि यशस्वी बस. आरोग्य आपलं म्हणजे आपल्यावरून आरोग्य आपलं चांगलं राहतं. बस टीचर आहात म्हणजे काय बोलायला नको. आणि एवढं तुम्ही आमच्या जे पूर्ण केंद्रात आदिवासी शाळा त्यांना तुम्ही एवढं हे दप्तर आणि सँडल वाटप केलं. खरोखर मॅडम मी तुमचं धन्यवाद. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव आर्या दौलत तुपे आहे. मी आत्ता 7वीत शिकत आहे. राजदीप शाला खंडाच्या वतीने मी तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे. विद्यापीठ सामाजिक विद्या फाउंडेशन यांनी आम्हाला दप्तर व चप्पल दिले यांना मी खूप खूप आभार व्यक्त करते व सर्वांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करते. धन्यवाद. विद्या फाउंडेशन यांतर्फे आम्हाला चप्पल व बॅग मिळते. याच आमच्या शाळेतर्फे तुमचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला आम्हाला शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल आम्ही खूप अभ्यास करू. अजून काय व आम्ही काय काय मिळणार तुम्हाला आज? दप्तर चप्पल आणि चटई शैक्षणिक साहित्य. अभ्यास कराल का तुम्ही? हो. कितवीला जाता? 6वी. नाव काय तुझं? रुद्रेश जयवंत अँकर. थँक्यू. काय बोलशील? आम्हाला शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅग आणि चप्पल दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला आज दप्तर व चप्पल मिळणार आहे आणि चटई. कसं वाटतंय? छान. अभ्यास कराल काय? हो. काय बोलशील? आजचा दिवस कसा आहे तुमचा? छान आहे. आज काय मिळणार तुम्हाला? चटई चप्पल आणि दप्तर. आम्हाला छान छान साहित्य मिळणार आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत. काय बोलशील? नाही ज्या संस्थेकडून आम्हाला साहित्य मिळणार आहे खूप आभार. ओके. माझे नाव दया सुनील गावंडा. राजीव शाला बांगारवाडी. 39. धन्यवाद. श्रीविद्या फाउंडेशन. विद्या खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्व विद्यार्थी खूप धन्यवाद.
ओके. मी या शाळेचा मुख्य प्रथमेश नाना इंकर या निमित्त मी तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे आणि तुम्ही आमच्या शाळेला भेट देऊन दप्तर व चप्पल दिली या निमित्त मी तुमचे खूप खूप आभार मानत आहे. अच्छा, खूप बरं वाटलं. हा आमचा पुढचा भावी ऑफिसर काही जे काही देवाने दिलेलं असेल तो होईल आणि आमच्या श्रीविद्या फाउंडेशनतर्फे आम्हाला जे काही जमलं बाबू ते केलं. ते सगळं तुम्ही पुढे करायचं आमच्या नंतर. तर तुम्ही आमचे पुढचे भावी हे सगळे जनरेशन आहे करणार आहे. चल, धन्यवाद. हा, मॅडम असतो, डोले सर आहे आणि मॅडम आहे. यांना ट्रेन केलं आहे सरांनी. सगळे शिक्षक वर्ग, सगळे शिक्षकांचं तेवढंच असतं. तर त्यामुळे हे मुलं एवढं हुशार, एवढ्या पार्टीमध्ये, एवढे आयसोलेटेड एरियामध्ये पण राहून तरी ते मुलं एवढे कॉन्फिडन्स आहे. ते सगळे त्या शिक्षकांची देण आहे, त्यांची मेहनत आहे. आणि सरांची पण मी धन्यवाद मागते. हे बघा, या भागात राहून पण आय टीचं सगळं भरपूर सर या तुम्ही पुढे या. सराई सर यांचं काय करायचं? हां, समाजसेवक व्हायचं. अरे वा वा, खूप छान. पुढे म्हणजे समाजसेवा म्हणजे तुला काय नाही, ते मोठा होईपर्यंत वाट बघू नका शाळेची. सेवा करायची. लोकांची सेवा करायची. हो, ताई अगोदर मोठा होऊन दे त्याला. तोपर्यंत आम्ही रिटायर झालेपासून आम्ही काठी टेकत थांबा त्यांचा ॲप होतो. पुढे जाऊन तुला काय करायचं? समाजसेवा म्हणजे कुठली समाजसेवा कशी होती? काय शाळा गरीब असताना पत्र पाणी देते या निमित्त मी शाळेला सहकार्य करते. आणि मोफत पैसा देणार की सामान देणार? सामान देणार. हां, अच्छा. तर ते तुझी इच्छा आहे समाजसेवा करण्याची. आणि आदिवासी पाड्यासाठी काय करणार आहे तू तुझ्या गावासाठी? आधी हां, हे सर्व रस्ते अच्छा, पाण्याची सोय ते करणार आहे. चल, ऑल द बेस्ट. आपला भावी पुढचा त्याला देवतेला सक्सेस देऊ, यशस्वी करो, तेच इच्छा आहे. मुख्यमंत्री आले ना, त्याची पुढची भावी मुख्यमंत्री आले आमच्याकडे. संख्या भरपूर आहे आणि मुलांसाठी आम्ही विविध उपक्रम करत असतो. त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली अशी की शालेय मुख्यमंत्री नेमणूक करायची आणि ती पूर्ण आम्ही जशी आपल्या मोठ्या माणसांची निवडणूक पद्धत पार पडते त्याच पद्धतीने गुप्त मतदान पद्धतीने आम्ही सगळे ऑफिसर वगैरे बसवले किंवा त्यांना बॅलेट पेपर वगैरे दिलं आणि त्यानुसार आम्ही त्याची निवडणूक घेतली आणि गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेऊन त्याच्यातून आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमले आणि बाकीचे जे सदस्य निवडून आलेले त्याच्यातून आम्ही शालेय मंत्रिमंडळाची नेमणूक केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आरोग्यमंत्री असेल, स्वच्छता मंत्री, क्रीडा मंत्री, संस्कृती मंत्री असे मंत्रिमंडळ आहे. त्यांची महिन्यातून एकदा मिटिंग होते आणि महिन्याभरात त्याला कुठलं उपक्रम राबवायचे ते मंत्रिमंडळामध्ये ठरवलं जातं आणि त्या मुख्यमंत्री आमच्यापर्यंत ते पोचवतात. आम्हाला ते शक्य असेल तर आमच्या शाळापत्रावर आम्ही करतो, नाहीतर शाळा असेल समितीमध्ये तो विषय मांडतो. अशा पद्धतीने आमचं शाळेचं कामकाज सध्या चालू आहे. कारण इथे कसं आहे, थोडंसं शाळेची परिस्थिती बघितली तर मोठ्या माणसांच्या काही समस्या इथे लक्षात आल्यानंतर मुलांतर्फेच आम्ही सुरुवात केलेली आहे की मुलांमध्ये हे जर रुजलं की आपल्याला शाळा पाहिजे किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत, ही सुरुवात आम्ही मुलांमधून सुरुवात करतो आहे. पुढे भावी नागरिक होऊन ते खरोखर नक्की त्यांच्या गावासाठी काहीतरी करतील हा प्रयत्न. शिक्षण हे सगळ्या शाळांमधून मिळतच असतं, पण चांगल्या प्रकारे संस्कार देण्याचा प्रयत्न आमचा आहे विविध उपक्रमातून. आणि आपल्यासारख्या संस्था येऊन असं काहीतरी उपक्रम करत असतात, त्याच्यातून सुद्धा मुलं घडत असतात, की त्यांनासुद्धा ती देण्याची वृत्ती निर्माण होते. आणि अशा प्रकारे जर संस्कार घडले तर नक्कीच आपल्या देशाला चांगले नागरिक मिळतील आणि आपल्या देशाचा विकास होईल असे आमचे म्हणजे आपण